नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूबवरील चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची नवीन कथा आहे दिशा बदल. ज्येष्ठ नागरिक स्वास्थ्य केंद्राच्या कार्यालयात रंगनाथ देवते व्यवस्थापकासमोर उभा राहिला. हातातील बॅगा त्याने खाली ठेवल्या. मी रंगनाथ देवते. या सर, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुमच्यासाठी खोली क्रमांक 7 राखून ठेवली आहे. तुमच्यासोबत भाईसाहेब लाड त्या खोलीत असतील, व्यवस्थापक म्हणाले. नंतर त्याने त्यांच्या शिपायाला हाक पाडली. नारायण, सरांच्या बॅगा तिच्या खोलीत नेऊन ठेव. रंगनाथने दिलेल्या खोलीत ते गेले. खोलीत 2 बाजूला 2 पलंग, शेजारी 2 खुर्च्या, टेबल, कपाट, टेबलावर लॅम्प, पलंगावर व्यवस्थित ठेवलेला बिछाना, चादर वगैरे साऱ्या गोष्टी पाहून रंगनाथ सुखावला. त्याच्याच खोलीत सोबत राहणारे भाऊसाहेब बाहेर गेलेले दिसतात. नंतर तो एकदम चमकला. भाऊसाहेब लाड, अरे हे तर नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते, आपल्या शहराचे माजी महापौर, एका औद्योगिक कारखान्याचे मालक, आणि अशी व्यक्ती या स्वास्थ्य केंद्रात. त्याचं मन ओंधळलं. रंगनाथ थोडा वेळ तसाच विचार करीत बसला. नंतर त्याने कपाट उघडून आपल्या वस्तू ठेवल्या. थोड्या वेळाने भाऊसाहेब आत आले. त्यांना पाहताच रंगनाथ म्हणाला, नमस्कार भाऊसाहेब, मी रंगनाथ देवते. आजपासून मी आपल्या सोबतीला आहे. भाऊसाहेब म्हणाले, नमस्कार. खाली जोशींनी मला अगोदर सांगितले की तुम्ही येणार म्हणून. छान. चला आता आपण प्रथम चहा घेऊया. चहा घेता घेता रंगनाथने विचारलं, भाऊसाहेब, तुम्ही एवढे मोठे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते, या शहराचे माजी महापौर, असे असताना तुम्ही या स्वास्थ्य केंद्रात काय येऊन राहिलात? तुमचे कुटुंबीय? रंगनाथ, प्रथम सांगतो, मी स्वतःहून येथे आलो आहे. मला 2 मुले. मोठा मुलगा आमचा कारखाना बघतो. धाकटा राजकारणात आहे. दोघेही आयुष्यात स्थिरावले आहेत. दोघांनाही 2-2 मुले आहेत. माझ्या पत्नीचे 6 महिन्यापूर्वी निधन झाले. आयुष्यभर मी कामात सतत व्यग्र राहिलो. कारखाना, समाजसेवा, शिवाय राजकीय कारकीर्द यात एवढा गुंतलो की मला स्वतःच्या आवडीचा, छंदाचा, हौसेचा विचारच करायला अजिबात सवड मिळाली नाही. 3 वर्षापूर्वी मी त्या साऱ्या व्यापातून मोकळीक मिळवली. पत्नीबरोबर जगभर फिरलो. तिच्या व माझ्या आवडीच्या स्थळांना भेटी दिल्या. आवडीचे पदार्थ खाल्ले. नाटक, सिनेमाला गेलो. साऱ्या आयुष्यात आम्हा दोघांना एकमेकाच्या सहवासासाठी फार उसंत मिळत नव्हती. ती मिळाली. आम्ही खूप मौज केली. पण दुर्दैव आढळले. पत्नी 6 महिन्यापूर्वी अचानक निधन पावली. मी एकटा पडलो. घरात मी एकटा आहे हे कळल्याने माझे राजकारणातील सहकारी पुन्हा माझ्याकडे यायला लागले. सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते भेटायला येऊ लागले. माझ्या आवडीचा छंद म्हणजे वाचन, ऐतिहासिक पुस्तके, अर्थशास्त्र पुस्तके आणि लेखन. पण हे करणं अवघड झालं. शेवटी मी निर्णय घेतला. सर्व संघ परित्याग करून येथे येऊन राहिलो. मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी खूप विरोध केला. पण महिन्याचा 2रा आणि 4था शनिवार मी त्यांच्यासोबत घालवण्याचं मान्य केलं. आता मी येथे शांत बसतो. वाचन, लेखन चालू आहे. इथे भेटायला येण्यास कोणालाही मी परवानगी देत नाही. त्या माझे आयुष्य आता संतपणे आणि शांतपणे मला व्यतीत करता येते. रंगनाथ म्हणाला, भाऊसाहेब, मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्याकडून तुमच्या शांततेचा भंग होणार नाही. रंगनाथ, तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे आहात. माझ्या मुलासारखीच मला सोबत करा, भाऊसाहेब म्हणाले.
रात्रीचा 1:30 वाजलेला. भाऊसाहेबांना जाग आली. नेहमीप्रमाणे ते प्रसाधनगृहाकडे जायला निघाले. ते पाहतात की समोर रंगनाथ आपल्या पलंगावर शांतपणे मांडी घालून बसलेला. भाऊसाहेबांनी विचारले, रंगनाथ, झोप आली नाही का? रंगनाथने काहीच उत्तर दिलं नाही. भाऊसाहेबांनी आपल्या टेबलावरचा दिवा लावला. रंगनाथ मात्र खाली मान घालून बसला होता. ते उठले आणि रंगनाथ जवळ गेले. रंगनाथच्या खांद्यावर हात ठेवून त्याने विचारले, काय झाले? तब्येतीचा काही त्रास आहे का? रंगनाथने त्यांचा हात हातात घेतला आणि आपले मस्तक त्यांच्या हातावर ठेवले. काय झाले? भाऊसाहेबांनी पुन्हा विचारलं. भाऊसाहेब, काल तुमची जीवनकथा ऐकली आणि मला माझ्या आयुष्याबद्दल लाज वाटली. त्यामुळे त्या विमनस्क अवस्थेत मी झोपू शकलो नाही. रत्नाकर म्हणाले, असे काय केले की तुम्हाला अपराधी वाटते? भाऊसाहेबांनी विचारलं. भाऊसाहेब, तुम्हाला सविस्तर सांगायला आले. सांगा, जरूर सांगा, पण आता नाही. रात्र झाली आहे. आता शांत झोपा. उद्या सकाळी आपण सविस्तर बोलू. सकाळी चहा घेता घेता दोघे बोलत बसले. रंगनाथ म्हणाले, भाऊसाहेब, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील. माझे वडील एका कंपनीत नोकरीला होते. आम्ही दोघे भाऊ आणि एक बहीण. घर नेहमीच आर्थिक अडचणीत असे. वडिलांना मिळणारा पगार महिनाभर कसा तरी पुरे. आम्हाला मौज मजा करायला, नाटक सिनेमाला जायला कधीच संधी मिळाली नाही. तरी वडिलांनी आम्हाला शिकवले. शिष्यवृत्ती मिळवून मी शिकलो आणि मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला लागलो. माझा भाऊ आणि बहिणी सुस्थितीत आहेत. नोकरीला लागल्यावर मला वाटलं, आता आपण मौज मजा केली पाहिजे. योगायोगाने मला पत्नी माझ्याच विचाराची मिळाली. तिलाही मौज करण्याची संधी मिळाली नव्हती. मग आम्ही दोघांनी ठरवलं की आपण मुले होऊ द्यायची नाहीत. पत्नी नोकरी करीत होती. आम्ही स्वतःचं घर घेतलं नाही. भाड्याच्या घरात राहिलो. आम्हाला मिळणाऱ्या पैशाला मी खूप मजा केली. खूप भटकलो. जगभर फिरलो. आम्ही दोघं आमच्यातच गुंतलो. भावाशी बहिणीशी फारसे जिव्हाळ्याचे संबंध राहिले नाहीत. मला मित्रपरिवारही नव्हता. समाजाबद्दल आम्ही काहीच विचार केला नाही. आम्ही आमचा पैसा, आमच्या आवडीनिवडी, आमच्या हौशी यातच आम्ही गुंतलो. भाऊसाहेब, 6 महिन्यापूर्वी पत्नीचं अचानक निधन झालं. मी एकटा पडलो. घरी कोणी नाही. तो एकटेपणा त्रासदायक वाटायला लागला. शेवटी कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. जवळच्या साऱ्या वस्तू विकून टाकल्या आणि इथे राहायला आलो. काल तुमची जीवनकथा ऐकली आणि वाटलं, अख्खं आयुष्य आम्ही वाया घालवलं. तुम्ही आयुष्यभर समाजाची सेवा केली, समाजाप्रती योगदान दिलं आणि अतिशय शांतपणे आणि व्रतस्थपणे आपलं आयुष्य व्यतीत करीत आहात. आणि मी काय केलं? फक्त माझा 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 विचार केला. माझ्या भोवतालच्या समाजानं मला सुरक्षा दिली, वागण्या बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, रोजगार दिला, विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. पण मी समाजाला काय दिलं? काय दिलं? काहीच नाही. काहीच नाही. फक्त मी माझा स्वार्थ पाहिला. आणि तुम्ही तुमचे समाजाला दिलेलं योगदान पाहिलं आणि माझी मलाच लाज वाटली. भाऊसाहेब, माझी मलाच लाज वाटली. अख्खं आयुष्य वाया घालवलं असं वाटतं. भाऊसाहेब म्हणाले, रंगनाथ, संस्कृतमध्ये सुभाषित आहे, गतम न सोचम. जे झालं त्याचाच विचार करीत बसू नका. आजचा आणि उद्याचा विचार करा. तुम्ही जे केले ते झालं. त्यात बदल आता शक्य नाही. पण उद्या तुम्ही त्याहून निराळं निश्चित करू शकाल. तुम्ही अजून तरुण आहात. दैनंदिन गरजा पुरवता येतील एवढी पुंजी तुमच्याकडे असावी. होय, रंगनाथने मान डोलावली. तुम्हाला मुले असती तर त्यांना तुम्ही आधार दिला असता. त्यांच्या भविष्याची काळजी केली असती. आता समाजात पहा.
तुम्हाला अशी कितीतरी मुलं दिसतील की त्यांना आधार नाही. अशा मुलांना आधार देता येईल काय? त्यांच्या भविष्यासाठी काही करता येईल काय? याचा विचार करा आणि प्रयत्न करा. तुमचं उर्वरित आयुष्य समाजासाठी योगदान देता येईल. भाऊसाहेबांचे विचार ऐकताच रंगनाथचा चेहरा समाधानानं प्रफुल्लित झाला. आयुष्याची एक नवीन दिशा त्यांना सापडली. रंगनाथ उठला. त्याने एकदम भाऊसाहेबांच्या पायावर डोके ठेवले. भाऊसाहेब, भाऊसाहेब, तुम्ही मला आयुष्याची दिशा दाखवली. जरूर, जरूर. तुम्ही दाखवलेल्या दिशेने मी सतत प्रयत्न करीन. तुमचे आशीर्वाद द्या. रंगनाथ, माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुम्हाला आहेतच. शिवाय तुम्हाला या कार्यात जी मदत लागेल तीही तुम्हाला मी देईन, जरूर देईन. निश्चिंत राहा. रंगनाथचा चेहरा समाधानाने प्रफुल्लित झाला होता. आयुष्याची एक नवी दिशा त्यांना सापडली होती. नमस्कार.